नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण ITIचे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयाचा ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत आणि ते सुद्धा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी। तर हा पूर्ण सिलेबसवर आधारित एक क्वेश्चन पेपरच असेल, तर अतिशय महत्त्वाचे काय आहेत हे ऑब्जेक्टिव्हज आहेत। तर बघूया नेमका पॅटर्न कसा आहे। पहिल्यांदा तर वरती बघा, वरती तुमचा क्वेश्चन असेल आणि त्याच्या खाली काय असेल, 4 ऑप्शन असेल। ओके, तर याप्रमाणे आपला पॅटर्न असेल। तर सुरू करूया। पहिला क्वेश्चन, तर बघा पहिला क्वेश्चन काय म्हणतोय, विच इज वेस्टफुल फ्रिक्शन, खर्च होणारे घर्षण म्हणजे काय। तर आता याचं उत्तर आहे रियर ॲक्सल गिअर, परंतु खालचे 3 का नाही आहे ते सुद्धा बघून घेऊया। तर बघा, जमिनीवर टायर्स, जे जमिनीवरचे टायर असतात, जर जमिनीवरचा टायर घासलाच नाही जमिनीला तर गाडी पुढे चालणार नाही। त्यानंतर ब्रेक शू लाइनिंग, ब्रेक शू लाइनिंग जे आहेत ब्रेकमध्ये जर आणि त्या ड्रममध्ये जर फ्रिक्शन झालं नाही तर ब्रेक लागणार नाही। आणि क्लच लाइनिंग, क्लचच्या प्लेट्स एकमेकाला जर घासल्या नाहीत तर पॉवर ट्रान्समिट होणार नाही। म्हणून हे कालचे 3 जे आहेत ते उपयोगी आहे, परंतु रियर ॲक्सल गिअरमधले होणारं जे घर्षण आहे ते वेस्टफुल घर्षण आहे। ओके, त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ फ्रिक्शन इज कॉल्ड इफ टू ऑब्जेक्ट्स आर इन कॉन्टॅक्ट ॲट रेस्ट, दोन वस्तू विराम अवस्थेत संपर्कात असताना कोणत्या प्रकारचे घर्षण घडते। जर विराम अवस्था असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो, ठीक आहे, किंवा स्थितिक घर्षण म्हणतो। त्यानंतर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ लुब्रिकेशन सिस्टीम, तर लुब्रिकेशन प्रणालीचे नाव काय। तर आपल्याला इथे डायग्राम दिली आहे, तर याचं उत्तर असेल विक फीड, ठीक आहे। तर ही काय डायग्राम कशाची आहे, विक फीड लुब्रिकेशन सिस्टीमची। ओके, तर विक फीड लुब्रिकेशन सिस्टीम। त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कॉजेस द इफिशियन्सी ऑफ अ मशीन बाय मेंटेनिंग द लुब्रिकेशन, मशीनला वंगण देण्यामुळे मशीनच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो। जर आपण लुब्रिकेशन केलं एखाद्या मशीनला तर काय होते, त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते, त्याची इफिशियन्सी काय होते, वाढते। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, व्हॉट इज द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज फॉर लुब्रिकेशन, लुब्रिकेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाचे नाव काय। इथे बघा आपल्याला डायग्राम दिसत आहे या इन्स्ट्रुमेंटची, आणि याचा शेप जर बघितला तर टी टाईप शेप येतो। तर बघा हे काय असणार आहे, ही आहे टी हँडल प्रेशर गन, ठीक आहे। यामुळे आपण काय करतो, लुब्रिकेशन करतो। ओके, तर त्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच स्टेट ऑफ इक्विलिब्रियम एक्झाम्पल इज अ कोन रेस्टिंग ऑन इट्स बेस, पायावर ठेवलेला कोन हे संतुलनाचे कोणते उदाहरण आहे। बघा या प्रकारे काय कोन आहे। ओके, तर आपण एक कोन बघूया, तर हा असा ठेवला आहे, त्याच्या बेसवर ठेवलेला आहे एका सरफेसवर। तर हे एक कुठल्या प्रकारचं उदाहरण आहे, तर जर आपण असं या प्रकारे जर कोन ठेवला तर तो काय असणार आहे, स्टेबल असणार आहे। ओके, आणि समजा हा तिरपा वगैरे असा उलटा ठेवला तर हा अनस्टेबल असेल, आणि हा आडवा जर ठेवला, ओके या प्रकारे आडवा ठेवला तर हा काय असणार आहे, न्यूट्रल असणार आहे। तर आपलं उत्तर काय येते इथं, स्टेबल। ओके, त्यानंतरचा क्वेश्चन बघूया, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, वर्तुळाच्या परिघासाठी काय सूत्र आहे। आता एकदम सोपी क्वेश्चन आहे, तर तुम्हाला माहितीच असलं पाहिजे, क्षेत्र परिघ म्हणजे काय, 2πr। ओके, किंवा आपण याला πd सुद्धा लिहू शकतो। तर आता आपला ऑप्शन बघूया, तर इथं काय दिलं आहे ना, 2πr। ओके, तर ऑप्शन सी 2πr असेल। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सेगमेंट ऑफ सर्कल, ही सेगमेंट ऑफ सर्कल आहे, जी शिल्लक राहिलेली आहे ती काय, सेगमेंट ऑफ सर्कल। तर या वर्तुळखंडाचे काय आपल्याला विचारलं आहे, क्षेत्रफळ विचारले आहे। ओके, तर बघा आपल्याला इथे ॲक्च्युली रेखांकित भागाचं विचारलं आहे। ओके, या राहिलेल्या भागाचे नाही विचारले। तर याचं क्षेत्रफळ बघा काय करणार आपण, तर याचं क्षेत्रफळ बघा काय असते, एरिया ऑफ सेक्टर। ओके, वर्तुळ पाकळी ही जी आहे ही आहे वर्तुळ पाकळी। तर या वर्तुळ पाकळीचे आपण क्षेत्रफळ काढणार, याच्यातून वजा काय करणार, हा ट्रायंगल। ओके, आपण याच्यातून ह्या ट्रायंगलचं क्षेत्रफळ काय करणार आहे, वजा करणार आहे, तेव्हाच आपल्याला या सेक्टरचा काय मिळेल, एरिया मिळून जाईल। तर बघा आपल्याला इथे ऑप्शन ए मध्ये दिला आहे एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल, तर तेव्हा आपल्याला काय मिळेल, ही वर्तुळ पाकळी जी आहे याचे क्षेत्रफळ मिळेल, ठीक आहे, एरिया ऑफ सेगमेंट। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया, तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/a,
आपण 1/a कसं लिहू शकतो? 1/a आपण बघा याला असं लिहू शकतो a⁻a−1 म्हणजे 1चा घातांक -1 या प्रकारे याला आपण लिहू शकतो. इथे ऑप्शन जरा चुकीचे दिसत आहेत, तर तुम्ही लक्षात ठेवा a⁻1 आपण असा लिहू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. विच फोर्स ॲक्ट्स ऑन क्रँकशाफ्ट? क्रँकशाफ्टवर कुठल्या प्रकारचा बल कार्य करते? तर क्रँकशाफ्ट काय करते? नेहमी फिरते, ठीक आहे. आणि फिरणाऱ्या वस्तूंवर जे आहे ते कुठल्या प्रकारचं बल राहते? त्यांच्यावर राहतो टॉर्शनल स्ट्रेसेस. त्यांच्यावर काय होतात? टॉर्शनल स्ट्रेसेस डेव्हलप होतात. ओके. जर ते ताणले गेले तर टेन्साईल स्ट्रेसेस होतात आणि जर दाबल्या गेले तर त्यांच्यावर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस होतात. ओके. आणि एकमेकांना जर घासल्या गेले, ठीक आहे, म्हणजे जर कापण्याचा वगैरे काही काम असेल तर तिथे शिअर स्ट्रेस वगैरे निर्माण होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ हीट ट्रीटमेंट प्रोसेस डन टू रिलीव्ह स्ट्रेन अँड स्ट्रेस? एखाद्या बॉडीमधले स्ट्रेस आणि स्ट्रेन आपल्याला कळायचे असेल तर कुठली आपण हीट ट्रीटमेंट वापरतो, ठीक आहे. तर बघा ॲनिलिंग सर्वात पहिल्यांदा म्हणजे ॲनिलिंग. जेव्हा एखादी वस्तू किंवा आपला एखादा पदार्थ असेल लोखंडाचा, आपण त्याला फॉर्जिंग वगैरे केलं, ठोकपीट केल्यानंतर काय होतो? त्याच्यामध्ये विविध प्रकारचे स्ट्रेस आणि स्ट्रेन डेव्हलप होतात आणि ते रिलीव्ह करण्याकरता आपण काय वापरतो? ॲनिलिंग वापरतो, ठीक आहे. ॲनिलिंग प्रोसेस म्हणजे काय? तर त्या धातूला एका तापमानापर्यंत गरम करणे आणि त्याला थंड करणे. ओके. त्यालाच म्हणतात उष्णतोपचार. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ हीट ट्रीटमेंट प्रोसेस व्हेअर द मेटल इज हिटेड अँड क्वेंच इन वॉटर ऑर ऑइल? उष्णता उपचार प्रक्रियेचे नाव काय आहे जेथे धातू गरम केली जाते आणि पाणी किंवा तेलामध्ये विझवली जाते? तर ही हार्डनिंग प्रोसेस आहे. ओके. एकदम इन्स्टंट आपल्याला काय करतो आपण? एखाद्या पदार्थाला पाण्यात किंवा ऑइलमध्ये बुडवून थंड करतो, त्याला काय म्हणतात? हार्डनिंग म्हणतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच इज अ काइंड ऑफ सरफेस हार्डनिंग प्रोसेस? एक प्रकारची पृष्ठभाग कठोर होण्याची प्रक्रिया कोणती आहे? तर आपण जर आपल्याला फक्त पृष्ठभागच कठोर करायचा असेल तर त्यासाठी आपण काय वापरतो? नायट्रायडिंग, ठीक आहे. तर केस हार्डनिंग वगैरे तुम्ही बघितले असेल, याच्यामध्ये काय केलं जाते? फक्त पृष्ठभाग हार्ड केला जातो, बाकीच्या आतमधला अंदरचा एरिया नाही. फक्त आपण त्याचा केस किंवा बाहेरचा एरियाच काय करतो? हार्ड करतो, ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द टर्म फॉर द डिटेल्स ऑफ मटेरियल, ब्रँड नेम, ग्रेड ऑफ ग्रॅव्हिटी क्वांटिटी, रेटिंग ऑफ करंट अँड व्होल्टेज एक्सेट्रा? साहित्य ब्रँडचे नाव, गुणवत्तेचे ग्रेड, वर्तमान आणि व्होल्टेजचे रेटिंग इत्यादींच्या तपशिलासाठी संज्ञा काय? ठीक आहे. तर याला आपण काय म्हणणार? स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल. एखादी वस्तू आपण विकत घ्यायला गेलो तर विविध प्रकारची त्याची जी माहिती असते त्याला काय म्हणतो आपण? त्याचं स्पेसिफिकेशन. फॉर एक्झाम्पल तुमचा जो मोबाईल आहे हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आपण त्याची रॅम बघतो, त्याच्यानंतर हार्ड डिस्क किती आहे, डिस्प्ले कशाचा आहे, किंवा कॅमेरा वगैरे किती आहे, प्रोसेसर कोणता आहे, हे काय झालं? त्याचं स्पेसिफिकेशन झालं. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. विच वन इज रिलेटेड टू एस्टिमेशन ऑफ वर्क? कामाच्या अंदाजाशी संबंधित कोणता आहे? तर बिल ऑफ मटेरियल. बिल ऑफ मटेरियलमध्ये काय आहे? तर बघा त्याचा आपण क्वांटिटी लिहितो, ठीक आहे. क्वांटिटी आणि त्याचं मटेरियल वगैरे आपण कुठे लिहितो? या बिल ऑफ मटेरियलमध्ये. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज टोटल कॉस्ट? एकूण किंमत किती आहे? बघा एखाद्या वस्तूची एकूण किंमत काय असते? तर ती म्हणजे बघा रॉ मटेरियल कॉस्ट, ठीक आहे, आणि मशिनिंग कॉस्ट, ठीक आहे. आता बघा एखादी वस्तू आपण फिटर, फॉर एक्झाम्पल आपण फिटरचा जॉब बघू. हे आपली काय आहे? एक आपल्याकडे धातूचा तुकडा आहे आणि या धातूला याला कन्वर्ट कशात केलं आपण? या प्रकारे समजा एका डायग्राममध्ये काय केलं? कन्वर्ट केलं. आता या वस्तूला इथे याच्यामध्ये कन्वर्ट करण्याकरता काय लागणार? आपल्याला विविध प्रकारच्या मशिनिंग करावं लागतील. सर्वात पहिल्यांदा म्हणजे या मटेरियलची रॉ मटेरियलची किंमत आणि प्रक्रियेची जी किंमत असेल या सर्वांची ॲड करून काय होईल? आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल. यांचं काय मिळेल? आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल. म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट आणि मशिनिंग कॉस्ट म्हणजे काय असतं? टोटल कॉस्ट असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले MCQs. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.